नमस्कार भाई शेठ आणि नमस्कार. आतिश शेठ. तर आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे खास आपल्या भुंगाची मुलाखत घेण्यासाठी. कारण की कमी कालामध्ये या आपल्या बैलांनी असं नाव केलेलं आहे आणि आपल्या गावचं नाव पण आता रोशन करतो आणि चांगल्या पद्धतीने आज खेळतोय. आज आपण बारीक बारीक खेळायचो पण आज चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये आणि चांगल्या चांगल्या म्हणजे जोड्या तुम्ही असं मारलेल्या आहेत. तर चला आज आपण तुमची मुलाखत घेण्यासाठी आले. तर दादा आपला बैलाचं नाव भुंगा आहे. हा कशावरून ठेवला तुम्ही म्हणजे भुंगा असं नाव? काय झालं माहिती आहे का? आम्ही गेलेलो बैलाला कुठे आणायला हाल फाट्यावर. तर आमचा भाऊ आहे प्रसाद आडप याने फोन केला, तिथे एक वासरू आला आहे, तुम्ही बघून या. तर आम्ही तिथे गेलो, तर आम्हाला वासरू आवडला. तर मी त्याला फोन केला, अरे वासरू तर भारी आहे. तो बोलतो मग काय तुझी इच्छा आहे? मी बोललो वासरू घ्यायचे आपल्याला. तर मग आपण पैसे पण पाठी नव्हते नेले, 500 रुपये खिशात होते. 500 रुपये लाला शेटला दिले आपण आणि वासराला गुलाल लावला. वासरू म्हणजे घ्यायला हा लय जो जण आले वासरू होते तुम्ही तिथे. लाला शेटकडनं घेतला? लाला शेटकडनं घेतलेला वासरू वासरू घ्यायला भरपूर जण तिथे आलेली. हम्म. पण लाला शेटने पण आपल्या शब्दावरती आपण बोललो का शेट वासराला गुलाल लावा, वासरू आपल्यालाच पाहिजे. 500 रुपये त्यांच्याकडे दिले. घरी आलो, टेम्पो घेतला, पैसे घेतले, गेलो, पैसे दिले त्याने. आणि आतिश बोलतो वासरू घरी नाही न्यायचा, म्हणजे लाला पहिला शेटचा डायरेक्ट एक फेरायलाच नेला वासरू. लाला शेटचा एक रेकॉर्ड आहे, जेवढी जेवढी त्यांच्याकडनं बैल नेलेत हम्म. ती सगळे टॉप मध्येच पलतात नाही ना, आतापर्यंत. चांगली पळतात बैल आणि त्यांची मला तर वाटतं चॉईस चांगली आहे. हम्म. आणि आपण वासरू घेतला. आतिश बोलतो का वासरू आपण घरी नाही न्यायचा, पहिला फेरा काढायचा. घरी पण नाही आणला वासरू, डायरेक्ट मैदानात नेला, फेरा काढला, चांगला पळाला वासरू. अच्छा. तर मग एकच तोच फेरा झाला आणि त्याच्यानंतर शर्यती ज्या चालू झाल्या तो अजूनपर्यंत गुलालातच आहे. मागच्या सीझनला 2 महिन्यामध्ये त्यांनी 23 रेस केल्या, 23 मधल्या 4 हारला आणि 19 रेस जिंकला तो. पण मला असं आठवतो की आधी आपल्या बैलाची म्हणजे आधी फिटनेस पण एवढा नव्हता. बैल आधी म्हणजे दिसायला बारीक आहे, त्याच्यामुळं पैरा होण्यासाठी आपल्याला आधी म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा. तर आताचा विषय कसा आहे, आत्ता जो टॉपला खेळतोय त्याच्या हाईटवर कोणी जाऊ नये. ठीक आहे, आता तर लोकांना हे समजलंय कारण का त्याच्या हाईटवर गेला आणि काला भुंगा हा अख्ख्या म्हणजे अड्ड्यामध्येच गाजतोय आणि जितू शेटच्या तर म्हणजे नावावर तो पळतोच. नाही ठीक नाही, आहे. जितूदाचा आवाज जर त्याने ऐकला ना, जितूदा जेव्हा बोलतो ना काला भुंगा बोलतोय, तर बैल 2 उड्या जास्तीच मारतो. आणि मी सांगतो हायटीचा प्रश्न तर ती लवंगी आहे, बरोबर बारीकशी लवंगी आहे, पण तो करून दाखवतो, त्याचा काम तो बरोबर करतो. बरं. बऱ्याच जणांना वाटला का हा बैल पालणार नाही तेवढा. मला बरीच जण बोलली, कारण का आता जेव्हा स्टार्टिंगला चालू केला ना, तो फेऱ्याला बैल बाहेर जात होता. तर आता आम्हाला माहिती, आतिश बोलतो बैलाला फेरा काढायचा नाही. आम्ही डायरेक्ट शर्यत केली, तिथनं बैल जो पालायला लागला आम्ही म्हणजे फेऱ्या नाही काढत बैल बैलाला, आधी बैल बाहेर जातो बैल फेऱ्याला. आधी फेऱ्याला तुम्ही काढायचे म्हणजे चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये तुम्ही त्याचा फेरा टाकला. हम्म. ठीक आहे, तर बैल त्या फेऱ्याला तो पालायचा नसं. बाहेर जातो हा, डायरेक्ट बैल. पण जसा तो शर्तीला आला तो मालकाडी पालायचा. मालकासाठी म्हणजे मी त्याला काल पण सांगितला, बोललो आपण लोकांचे रिस्पेक्ट ठेवतोय पण लोक आपली हे नाही करत. तू आज माझ्यासाठी पालायला पाहिजे. काल बैल एवढा पाललाय ना, जिद्दीलाच पेटलेला म्हणजे बैल. बरोबर. नाही नाही, कालची कितवी शर्यत होती ती आपली? कालची काहीतरी 73वी शर्यत आहे. 73वी शर्यत. कोण होतं अपोजिटला तुम्हाला? त्याही नाव ठेवलेला, शर्यत मैत्रीपूर्वकच झाली आपली. त्याही नाव ठेवलेला 11,002 बादल्यानं आपण त्यांच्यावर नाव फिरवला. पण नंतर वलक आहे म्हणून आपण त्यांच्याशी कॅन्सल म्हणजे करायला कोण होता गेलो. पायऱ्याला? त्यांना कोण होता पायऱ्या? दुसरा पायरा कुणाचा होता? आपल्या ओळखीमध्ये होता का कुणाचा? नाही नाही, अंबरनाथवाल्यांचा नाव होता, त्यांच्यावर आपण नाव फिरवला. तो उत्तम शेठचा बाजी निघाला तिकडून. आपण शेठला बोललेलो, शेठ बोलले नाही पालणार तुझ्या विरोधात बैल. त्यांनी आता काय त्यांचं त्यांना म्हणजे माहिती उत्तम काय शेठचा झालं तुमचा असेल. संबंध चांगले आहेत हा, आधीपासून? संबंध चांगले आहेत. आपला जुना बैल दिला होता त्यांना आपण. अच्छा. मग त्याच्यामुळे त्यांनी अचानक झुपलं. हा, आणि पायऱ्याचा विषय जर बोलायला गेलो तर कालचा कोण पायरा होता तुम्हाला? कालचा पायऱ्याचा विषय म्हणजे पण सकाळी पण आम्हाला एक पायऱ्यावाल्याने फसवला. आम्हाला पायरा वेगळा होता. सुभाष मामा आहेत किरोलीचे, त्याही आम्हाला बैल दिला. मग हा ना, अचानक मध्ये पायरा झाला. मध्ये बैल दिला. ते पण मला बोललेला अरे आपण समोरच्याला फसू शकत नाही, मी दुसऱ्याला बैल दिला, डबलला तू घे. पण मी अचानक नाव फिरवला, ते काहीच बोलले नाही मला. मला बोलले काढू बैल आपण. आणि जो तुमचा हा आता एकच बैल आहे, याच्या आधीचा जो म्हणजे मला जर जे माहिती आहे ते सांगतो तुम्हाला. ती आधीचा जो आपला महाराष्ट्र केसरी होऊन गेलेला असा जो रफ्तारच ना, रफ्तार. तर त्याचा म्हणजे त्याची आणि फेसिंग याची सेमच आहे. नाही, बैल सेम दिसायला आहे. बैलाचं नाव आम्ही रफ्तारच ठेवणार होतो, पण पोराही मस्करी मध्ये भुंगा भुंगा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पळतोय, तो आमचा आवडता बैल आहे, त्याच्यामुळे आम्ही भुंगा नाव ठेवलं. बैलाची हाईट कमी आहे पण कारकीर्द त्याची मोठी आहे. नाही नाही,
हा बैल म्हणजे पळतो आमच्यासाठी, जिद्दीला पेटतो डायरेक्ट. नाही नाही, आज नाव चांगलं गाजतोय त्याचं पण, आणि मित्रपरिवार पण तुमचे चांगले आहेत. आज सपोर्टिव्ह, आज आतिश शेट तुमचं सगळं नियोजन करतो. तसं आतिश शेट आज म्हणजे नावाजलेला एक ड्रायव्हर आहे. नाही, नियोजन बोललं ना तर आतिश आणि माझी मावशीची मुलं आहेत, तुषार घरत आणि रोहित घरत, ही तिघ जण मिळून नियोजन करतात बैलाचा. पण नियोजन एकदम परफेक्टच नियोजन करतात आतिश शेटकडे, बैलाचं. आतिश शेट तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या बैलाचे आतापर्यंत नियोजन करत आलात आणि पुढे कुठले बैलांचे करणार आहेत? म्हणजे आता तुम्ही मला सांगाल का काय विषय? नियोजन भरपूर बैलाचे केलेले आहेत. आपला रफ्तार होऊन गेला, त्यात पण 50-50 वरदान पालायचा. हम्म, ती गाडी पण चांगलीच पळत होती. हम्म. त्यानंतर आपला प्रसादचा गुलाम होता. प्रसाद शेटचा गुलाम एक्का वगैरे झाला. आता बादलचं करताय तुम्ही. आज बादल पण टॉपला खेळतोय, चांगले चांगले पैरे. आणि आज दीपक शेट सावंतचं पण आज चांगलं नाव आहे, अंकुश शेटचं पण चांगलं नाव झालंय. ठीक आहे, आता याच्या पुढे तुम्हाला असं काय वाटतंय की अजून कुठली कुठली बैल तुम्ही उजेडात नेणार आहेत? जो आपल्याशी संबंध चांगले ठेवेल त्याचा बैल नक्कीच उजेडत नाही. चांगलं आहे. तर आता भाई शेट, मी तुम्हाला विचारतो की आता पुढचं नियोजन तुमचं काय असणार आहे? पुढचं नियोजन मी तुम्हाला सांगतो. आता ज्याही आम्हाला बैल दिली नाही ते आम्हाला लय जण आता फोन करतात बैलासाठी. पण विषय कसा आहे माहिती आहे का, काही कारणं मी बोललो तर मला बोलले वासराला बैल आम्ही देत नाही. अर्धी जण बोलली. आता मला रोज मेसेज आहेत, कॉल आहेत. आत्ता पण 3 कॉल आलेत. मी त्यांना बोललो बैल तुम्हाला भेटेल 100%, पण थोडे दिवस थांबा बोललो. आता मग तुम्हाला बैल सगळ्यांना भेटणार आहे आता. मग तुम्हाला काय वाटतंय, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बैल दिला नाही त्यांना तुम्ही बैल देणार आहेत का? नाही, बैल 100% देऊ आपण. कसं माहितीये का, आज आपल्या दावणीला बैल काढलाय, उद्या समोरच्या दावणीला पण बैल काढणार नाही आहे. नाही, 100% ते तर काय ते होणारच आहे. आज आपला पळतो, उद्या दुसऱ्याचा पळणार आहे, तो विषयच नाही. पण कसं असतो, एक म्हणजे इशित असते माणसाला, किंवा मला यांनी दिला नाही, मी याला देणार नाही, माझं किती पण काय पण होऊ दे, माझा फुकट गेला तरी चालेल बैल, पण मी याला देणार नाही. असं लोकांची एक थिंकिंग असते. तुमची थिंकिंग काय? तुमची थिंकिंग अशी आहे की बाबा कोणी पण किती पण आपला वाईट करू दे, आपण त्याला बैल देणार. नाही, बैल देणार, सगळ्यांना देणार बैल. ठीक आहे, आता उद्याचा पायऱ्याचं काय आहे तुमचं? उद्या आहे, चांगलाच पायरा केलाय आतिशने. आतिश शेटने काय मला जोडलं नाव आहे उद्या? हा. चांगलं आम्हाला दोघांनाच माहिती आहे फक्त. पायरा ती 2 पोरं आहेत मावशीची, त्यांना आणि आम्हाला दोघांनाच माहिती असतं. अच्छा, हा. म्हणजे आता उद्याचा पायरा पण तुमचा टॉपचाच आहे. हा, उद्या पण आता पायरा तुम्हाला असं टाकतो काय बैलाला. वाटतंय की आजपर्यंत आपला भुंगा टॉपचा म्हणजे असा टॉपचा जो पळणारा असेल, ठीक आहे, पण तरी पण आम्हाला अजून टॉपचा बैल भेटत नाही. आम्हाला म्हणजे असं वाटतं ह्यो बैल आपल्या बैलाला वडेल, तो बैल म्हणजे आपल्या पुरला नाही. बैलाला वडेल. पण जेव्हा जेव्हा बैल वाटलाय ना आम्हाला ह्यो बैल आपल्या बैलाला वडेल, तेव्हा तेव्हा बैलाने म्हणजे बैल डायरेक्ट वेगळाच पळतो. अच्छा. नाही, पण आता तुम्हाला असं वाटतंय का की बाबा माझा बैल चांगल्या मोठ्या पायऱ्यात पळवा, मोठ्या नावामध्ये यावा, असं काय वाटतंय का तुम्हाला? कुठल्या बैला म्हणजे तुम्हाला पळवायची इच्छा आहे? नाही, प्रत्येकाला जर आशा असतेच का आपला बैल टॉप नाही, मध्ये पण तुम्हाला मी एक सांगतो की म्हणजे तुमची इच्छा काय आहे, का तुम्हाला कुठल्या बैलामध्ये पळवायला आवडेल पुढे? मी तुम्हाला सांगतो, माझी इच्छा आहे राहुलभाई पाटील यांनी आपल्याला म्हणजे निदान फेरायला तरी बैल द्यावा, अशी इच्छा आहे आपली. अच्छा, हा. म्हणजे त्यांच्या मथुरमध्ये पळण्याची तुमची इच्छा आहे. हा, हा. आतिश शेट, तुम्हाला काय वाटतंय आजपर्यंत भाई शेट ज्या गोष्टीमध्ये खेळलाय, ज्या शर्यतीमध्ये खेळलाय, तर उद्या जर समजा राहुल भाईने त्याला बैल दिलाच ही बाईट बघून, तर मग काय वाटतं तुला? काय म्हणजे तुमच्या चांगलीच गोष्ट आहे. आपल्या जर बैलाला जर 1 नंबरचा बैल आणि नावातला बैल भेटत असेल, राहुल शेट काय ते फेमसच आहेत आणि ते आज गरीबाला साथ देणार आहेत. तर आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड आहे, त्यांनी असे कुणाला कधी नाही बोलले नाही. ठीक आहे, तर आता पुढचं नियोजन जर समजा जर कधी फ्युचरमध्ये तुमचा झाला तर तुम्हाला आनंद होणारच आहे त्या गोष्टीला. मी दादांना कॉल केलेला जेव्हा बैल आजारी होता ना, तेव्हा आमची बारीक बारीक मुलं आहेत ना, ती सगळी रडत होती. बैलाला लंपी झालता मथुरला. तेव्हा मी दादांना फोन केला का दादा बैलाची तब्येत कशी आहे. तर आता आपल्याला ते ओळखत नसतील, पण मी त्यांना स्वतःहून कॉल केला, पण ते मला बोलले का अरे बैल आता एकदम ओके आपला. म्हणजे ते आपल्याशी बोलले, चांगले बोलले, चांगला माणूस आहे दादा. ठीक आहे. आणि जर समजाचा मिलिंद शेटच्या भुंग्याबरोबर जर पळवायचा असेल किंवा डीएसपी वाल्यांच्या कुठल्या बैलामध्ये पळवायचा असेल तर? नाही, DSP वाले आपले नातेवाईक आहेत. आपला बैल होता बादल, ते आपल्याला फोन केलता जेव्हा वासराने आदतमध्ये महाराष्ट्र केसरी गाड्या सगळ्या मारलेल्या, तेव्हा आपल्याला ते बोललेलं बैल विकत. आपण बोललो विकतचं हे नाही आहे, पण बैल तुमच्या उद्या घरी येईल. आणि आपण त्यांच्या घरी बैल पाठवलेला. आणि तेही मला त्या दिवशी पण फोन केलता, परत चांगला बैल पळतोय. निलू भाऊंनी फोन केलता, बैल चांगल्या चांगल्या पहिल्यामध्ये पळव. आणि त्यांचा काही विषय नाही, आपण त्यांच्याकडे उद्या जरी बैल मागितला तरी ते आपल्याला उद्या देतील बैल. अच्छा, ठीक आहे. चला मग आता आपण ही बाईट इथे संपवतो आणि तुम्हाला उद्याच्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच आपला भुंगा नावात येऊ दे आणि आपल्या गावाचं रोशन करू दे नाव. धन्यवाद.